ओम श्री तुळजाभवानी देवे नमहा। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। कुलस्वामिनीच्या संदर्भात अनेक वेळा काही ना काही नवनवीन माहिती देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो। तुम्हाला त्या व्हिडिओचा फायदा सुद्धा होतो। ज्या उपायांनी कुलस्वामिनीची सेवा करून आपल्या कुटुंबावर कुलदेवी म्हणजेच आपल्या कुळाच्या आईचा आशीर्वाद कायम राहावा, आपल्याला आपल्या कार्यात यश मिळावं, हाच त्या मागचा हेतू असतो। कुलस्वामिनीची कृपा असेल तर आपल्या कार्यात कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाही, तसेच अनेक संकटातून आपण सुखरूपपणे बाहेर पडतो। ज्या घरामध्ये कुलस्वामिनीची उपासना होत नाही किंवा उपासना जरी होत असेल तरी पण काही गोष्टी जर आपल्याकडून चुकत असतील तर त्या घरावर कुलस्वामिनीचा आशीर्वाद अजिबात राहत नाही आणि त्या घरामध्ये अनेक प्रकारचे त्रास सुरू होतात। तर ते त्रास नेमके कोणते आणि त्या त्रासावर उपाय काय, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक ऐका, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका, म्हणजे व्हिडिओ पाहण्याच्या निमित्ताने का होईना तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण नक्कीच होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, ज्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद नसतो किंवा कुलदेवीच्या बाबतीतलं त्यांच्याकडून काहीतरी चुकलेलं असतं किंवा मग उपासना सुद्धा होत नसेल तर मग काय लक्षणं दिसतात हे मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे त्या घरामध्ये शांतता राहत नाही। सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे वादावादी, कटकटी, भांडणं होत राहतात। दुसरं लक्षण म्हणजे सततचं आजारपण आणि त्यामुळे आलेली उदासीनता। तिसरं लक्षण म्हणजे आर्थिक दुर्बलता। घरामध्ये पैसा पुरत नाही, भरपूर उत्पन्न होतं किंवा मग भरपूर पगार पाणी येतो पण पैसा काही पुरत नाही, किंवा मग जेवढं काही उत्पन्न, जेवढी काही आपली आर्थिक मिळकत असते ती सुद्धा आपल्याला अजिबात पुरत नाही, ती कुठे जाते तेही आपल्याला समजत नाही। यानंतरचं पुढचं आणि चौथं लक्षण म्हणजे घरातील तरुण मुलामुलींचं लग्न न जमणं। यानंतरचं पाचवं लक्षण आहे मानसिक अशांतता। म्हणजेच काय, घरामध्ये सगळ्या सुखसोयी आहे पण मनाला काही कोणत्याही प्रकारची शांतता मिळत नाही। आपलं मानसिक स्थैर्य जे आहे ते कुठेतरी विचलित झालेलं आहे, बिघडलेलं आहे असं आपल्याला सतत जाणवतं। यानंतरचं पुढचं लक्षण आहे लहान मुलांचं आजारपण, सतत चिडचिडा स्वभाव, अथक प्रयत्न करूनसुद्धा व्यवसाय, नोकरी किंवा शेतीमध्ये सुद्धा यश मिळत नाही। तर अशी जी लक्षणं असतात त्यावरून आपल्याला समजतं की आपल्या कुळदेवीची म्हणजेच आपल्या कुळाच्या कुलस्वामिनीची अवकृपा आपल्यावर झालेली आहे, किंवा तशी शक्यताही आपल्याला टाळता येणार नाही। तर आपल्या कुटुंबावर सतत कुलस्वामिनीचा आशीर्वाद राहावा किंवा तिच्या कृपेचा वर्षाव कायमस्वरूपी राहावा यासाठी तिची उपासना करणं खूप आवश्यक आहे। पण उपासनेमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहे, पण त्यातलाच एक सहज, सोपा आणि तितकाच प्रभावी उपाय या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगत आहे। जरूर करून पहा आणि त्याचा अनुभवसुद्धा घ्या। तर आपण करणार आहोत कुलस्वामिनीची अष्टमी उपासना। म्हणजेच काय, ही जी उपासना आहे ती तुम्ही प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला करू शकता। अशा तुम्हाला 8 अष्टमी करायच्या आहेत। पौर्णिमेच्या अगोदर जी अष्टमी तिथी येते, शुक्ल 8 असं लिहिलेलं असतं बघा कॅलेंडरमध्ये। समजा आता चैत्र महिना चालू आहे तर चैत्र शुक्ल 8 असं जिथे लिहिलेलं असेल तसं प्रत्येक महिन्यामध्ये वैशाख शुक्ल 8, ज्येष्ठ शुक्ल 8 म्हणजे शुक्ल पक्षातली अष्टमी तिथी। तर अशा 8 अष्टमी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। ज्यांना अष्टमीला करायचं नसेल त्यांच्यासाठी दुसरा पर्याय सुचवते। तुम्ही कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारपासून या उपायाला सुरुवात करू शकता। असे एकूण तुम्हाला 8 शुक्रवार करायचे आहे। मध्ये समजा तुम्हाला मासिक धर्म आला, सूतक आलं किंवा इतर काही कारणं आली की ज्यामध्ये आपण पूजा अर्चा करू शकत नाही तर तो शुक्रवार सोडून द्यायचा। हाच नियम जे अष्टमी करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लागू होतो। ती अष्टमी सोडून द्यायची आणि सगळे नेमधर्म पाळून आपल्याकडून 8 अष्टमी किंवा 8 शुक्रवार कसे होतील हे बघून तुम्ही ते पूर्ण करायचे आहेत। तर ज्या तिथीला आपल्याला हा उपाय करायचा आहे, म्हणजे जे अष्टमीला करणार आहेत त्यांनी प्रत्येक अष्टमी तिथीला, आणि जे शुक्रवार करणार आहेत त्यांनी दर शुक्रवारी सर्वप्रथम डोळ्याला पाणी लावायचं। म्हणजे सकाळच्या वेळेत किंवा मग ज्या वेळेत तुम्ही ही पूजा अतिशय शांतपणे करू शकता त्या वेळेत तुम्ही हा विधी करायचा आहे। तर सर्वप्रथम तुमच्या डोळ्यांना पाणी लावायचं आहे, तुमच्या कपाळी हळदी कुंकू लावायचं आहे। महिला पुरुष दोघेही हा उपाय करू शकता। पुरुष जर करत असतील तर त्यांनी कपाळाला फक्त गंध लावावा आणि महिला करत असतील तर महिलांनी कपाळी हळदी कुंकू लावावं। तर यामध्ये विधवा किंवा मग घटस्फोटित असा सुद्धा कोणताही भेदभाव नाही आहे। तर मग ज्यांच्याकडे
पती गेल्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावत नाही, तर त्यांनी स्वतःला हळदी कुंकू न लावता डायरेक्ट तो उपाय सुरू केला तरीसुद्धा चालेल। तर सगळ्या प्रकारच्या शक्यता सांगून मगच तुम्हाला मी हा उपाय देत आहे। तर मग मी तुम्हाला सांगितलं डोळ्यांना पाणी लावायचं, त्यानंतर कपाळाला कुंकू किंवा हळदी कुंकू लावायचं, त्यानंतर धूप लावायचं आहे आणि तुम्हाला एक एक मंत्र म्हणायचा आहे। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः, ओम श्री लक्ष्मीनारायणाभ्याम नमः, ओम उमामहेश्वराभ्याम नमः, ओम मातृपितृभ्यो नमः, ओम इष्टदेवताभ्यो नमः, ओम ग्रामदेवताभ्यो नमः, ओम स्थानदेवताभ्यो नमः, ओम वास्तुदेवताभ्यो नमः, ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, ओम श्री आदिशक्ती कुलदेवे नमः। बघा एकदम सोपे मंत्र आहेत आणि मी जेव्हा तुम्हाला ते कमेंट्समध्ये देईल तुम्हाला ते वाचूनसुद्धा अगदी सोपे वाटणार आहेत। त्यानंतर तुम्हाला करायचा आहे संकल्प। संकल्प कसा करायचा, तर तुमच्या हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, तळहातावर पाणी घ्यायचं आणि संकल्प करायचा। त्यामध्ये तुम्ही तुमच्या कुळाचा, तुमच्या गोत्राचा, तुमच्या नावाचा उच्चार करू शकता। म्हणजे समजा आता माझं नाव शीतल आहे, मी शीतल कश्यप गोत्राची आणि कुळाचं नाव काय असेल, क्षत्रिय कुळ असेल किंवा जे काही कुळ असेल तर त्या कुळाचं नाव घ्यायचं आणि ज्यांना गोत्र माहिती नाही तर त्यांनी कश्यप गोत्राचा उच्चार केला तरीसुद्धा चालेल। आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल किंवा जे काही तुम्हाला त्रास असतील तर ते त्रास संपून जावे अशी तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीकडे प्रार्थना करायची आहे। तर अर्थातच तुमचा देव्हारा जिथे असेल तुम्ही त्याच्यासमोर ही पूजा मांडू शकता किंवा मग देव्हारा उंचीवर असेल कुठे वरती भिंतीला वगैरे, आता प्रत्येकाच्या घरात वेगवेगळी स्थिती असते। तर मग जिथे तुम्ही पूजा मांडतात इतर व्रतवैकल्यांची तर त्या पद्धतीने ही पूजा मांडून तुम्ही असा संकल्प करू शकता। त्यानंतर ते संकल्पाचं पाणी तुम्हाला ताटामध्ये सोडायचं आहे आणि नंतर तुम्ही पूजा झाली की ते पाणी झाडाला घालून देऊ शकता। तर संकल्प झाला की त्यानंतर काय म्हणायचं, मम सकल पाप क्षय पूर्वकम धर्म अर्थ काम मोक्ष अर्थम सुखसंपत्ती धनलक्ष्मी लाभार्थम कुलस्वामिनी प्रसाद कृपा प्राप्त्यर्थम कुलस्वामिनी अष्टमी व्रतपूजनम करिष्ये आणि त्यानंतर तुम्हाला ते संकल्पाचं पाणी ताटामध्ये सोडायचं आहे। आता शेवटची जी ओळ मी तुम्हाला म्हटले, कुलस्वामिनी अष्टमी व्रतपूजनम करिष्ये, तर जे शुक्रवार करणार आहेत त्यांनी अष्टमीऐवजी शुक्रवार हा उल्लेख करायचा आणि ते संकल्पाचं पाणी ताटात सोडायचं। पूजा झाली की ते पाणी तुम्ही नंतर झाडाला घालून देऊ शकता। संकल्प करून झाला, आता पूजा कशी करायची ते सांगते। त्यासाठी तुम्हाला एखादा पाट किंवा चौरंग मांडायचा आहे, त्याच्यावर लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा आहे। लाल रंगाचा कपडा त्या पाटावर किंवा चौरंगावर अंथरला की त्याच्यावर एक ताट ठेवायचं। तुम्ही देवपूजेचं जे ताम्हण असतं तेही ठेवू शकता किंवा एखादी स्टीलची ताटली परात ठेवली तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वस्तिकावर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आणि त्याच्यावर 1 वाटीभर तांदूळ ओतायचे आहे। त्यानंतर तुम्हाला एका साईडला तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो सुद्धा मांडून ठेवायचा आहे। तसं पण आपण 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी या तांदळाच्या राशीमध्ये का ठेवत आहोत, तर ते सुद्धा एक प्रकारे कुलदेवीचं प्रतीक आहे किंवा कुलदेवीचा तो विग्रह झाला या पद्धतीने ते ठेवत आहोत। त्यानंतर काय करायचं, जी कुलस्वामिनी आपण त्या पाटावर मांडलेली आहे आपली कुलस्वामिनी, तर तिची पंचोपचारे पूजा करायची आहे। एकदम साधी सोपी पूजा, जसं की तिला हळदी कुंकू वाहायचं, फूल वाहायचं, धूप दीपांनी ओवाळायचं आणि नमस्कार करायचा। तुमच्या मनातली इच्छासुद्धा सांगायची। तुम्हाला नवार्णव मंत्र येत असेल तर तो सुद्धा तुम्ही 1 माळभर जप करू शकता किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जो मंत्र असेल तो तुम्ही 108 वेळा दोन्ही हात जोडून म्हटलात तरीसुद्धा चालेल। तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीच्या संदर्भातलं एखादं स्तोत्र वाचायचं असेल, म्हणजेच काय श्रीसूक्त असेल, भवानी अष्टक असेल, देवी कवच स्तोत्र असेल, अर्गला स्तोत्र असेल, तर हे सुद्धा तुम्ही त्या पूजा मांडणी म्हणजे जेव्हा तुम्ही ती पूजा मांडाल, पंचोपचारे पूजा कराल त्यानंतर ही स्तोत्र म्हटली तरीसुद्धा चालतं। त्यानंतर काय करायचं, ही जी पूजा आहे आपण मांडलेली ती रात्रभर अशीच ठेवायची। अष्टमी असेल तर अष्टमीच्या संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही अशीच ठेवायची आणि नवमीच्या दिवशी आणि ज्यांनी शुक्रवारी मांडलेली असेल तर त्यांनी शुक्रवारी दिवसभर आणि रात्रभर ही पूजा अशीच ठेवायची आणि शनिवारी सकाळी म्हणजेच काय ज्या दिवशी तुम्ही ही पूजा कराल तर संपूर्ण 24 तासासाठी तुमची ही पूजा अशीच असेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते सर्व तांदूळ सुट्टा 1 रुपया आणि
जी सुपारी असेल तर ते सगळं एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे किंवा एखाद्या पिशवीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता। आणि प्रत्येक तिथीला म्हणजे तुम्ही आता 8 अष्टमी करणार आहात तर 8ही अष्टमीला तुम्हाला हेच साहित्य वापरायचं आहे। आणि तुम्ही शुक्रवार करणार असाल तर 8ही शुक्रवार तुम्हाला हेच साहित्य वापरायचं आहे। आणि तुमचे ते 8 दिवस म्हणजे 8 अष्टमी किंवा 8 शुक्रवार पूर्ण झाले की शेवटच्या शुक्रवारी किंवा शेवटच्या अष्टमीला तुम्ही त्या तांदळाचा गोड भात तयार करू शकता किंवा गोड खीर केली तरीसुद्धा चालेल। आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे। तुमच्या घरातल्या व्यक्तींशिवाय तो प्रसाद तुम्हाला कुणालाही द्यायचा नाही। तर उपाय काय आहे ते तुम्हाला समजलंच असेल। दर शुक्रवारी किंवा दर अष्टमीला ज्या दिवशी तुम्ही हे करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला एखादा पाट किंवा चौरंग घेऊन त्याच्यावर लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे। आपल्या कुलस्वामिनीची मूर्ती, टाक किंवा फोटो यापैकी जे काही असेल तर ते सुद्धा ठेवायचं आहे। एखाद्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये तुम्हाला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून त्याच्यावर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला 1 वाटीभर तांदूळसुद्धा ओतायचे आहे। तर फोटो, टाक, मूर्ती यांचीसुद्धा हळदी कुंकू वाहून, फूल वाहून, धूपदीपांनी ओवाळून पूजा करायची आहे। आणि जे तुम्ही परातीमध्ये साहित्य ठेवलेलं आहे 1 रुपयाचं नाणं, तांदूळ, सुपारी तर या सर्वांचीसुद्धा हळदी कुंकू, फूल वाहून पूजा करायची आहे। हवं तर तुम्ही या पाटाच्या किंवा चौरंगाच्या कडेने रांगोळीसुद्धा काढू शकता। आणि तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र म्हणायचा आहे। तुम्ही कशासाठी ही पूजा करत आहात, कशासाठी हा उपाय करत आहात ते सुद्धा मनातल्या मनात सांगायचं आहे। भवानी अष्टक किंवा मग अर्गला स्तोत्र, किलक किंवा मग कुलस्वामिनीच्या संदर्भात जे काही मंत्रस्तोत्र तुम्हाला येतात तर ते तुम्ही म्हणू शकता किंवा श्रीसूक्त असेल, देवी कवच स्तोत्र असेल तर हे सुद्धा तुम्हाला म्हणता येईल। तुम्हाला 9 मंत्र येत असेल तर तो सुद्धा तुम्ही 108 वेळा म्हणू शकता किंवा माळेवर त्याचा जप करू शकता। तो येत नसेल तर तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र तुम्ही दोन्ही हात जोडून 108 वेळा म्हणालात तरीसुद्धा चालेल। असं तुम्हाला 8 तिथींना करायचं आहे। म्हणजे अष्टमी असेल तर 8 अष्टमी, शुक्रवार असेल तर 8 शुक्रवार। आणि प्रत्येक वेळा काय करायचं म्हणजे तुमची 1 अष्टमी झाली की दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी तुम्हाला ते तांदूळ एखाद्या पिशवीत किंवा डब्यात भरून ठेवायचे आहे। 1 रुपयाचं नाणं, सुपारीसुद्धा तेच टाकायचं। पुढच्या अष्टमीला तेच वापरायचं। शुक्रवार तुम्ही करत असाल तर शनिवारी ही पूजा उचलायची, सगळं साहित्य भरून ठेवायचं, पुढच्या शुक्रवारी पुन्हा तेच वापरायचं। अशा पद्धतीने तुमचे 8 शुक्रवार किंवा 8 अष्टमी पूर्ण झाल्या की 8व्याच अष्टमीला किंवा 8व्या शुक्रवारी तुम्हाला या तांदळाचा गोड भात करून खायचा आहे किंवा मग गोड खीर करून खायची आहे। फक्त घरातल्या सदस्यांसह बाहेरच्या इतर कोणत्याही सदस्याला, मग तो तुमचा पाहुणा असेल किंवा तुमच्या घरी कुणी आला असेल तर त्यालासुद्धा द्यायची नाही आहे। ही काळजी घेऊन घरातल्या सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ते तांदूळ ग्रहण करायचे आहे खिरीच्या किंवा भाताच्या स्वरूपात। आणि 1 रुपयाचं नाणं, सुपारी जे आहे ते तुम्ही पुढच्या कोणत्याही पूजेमध्ये वापरू शकता किंवा मग पाण्यामध्ये विसर्जित करून दिलं म्हणजे सुपारी जी आहे ती पाण्यात विसर्जित करून दिली आणि 1 रुपयाचं नाणं तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल। बघा तुम्हाला काय योग्य वाटतं किंवा काय सोयीस्कर पडतं त्यानुसार करा। आणि दर शुक्रवारी किंवा दर अष्टमीला बदलणार काय, फक्त पूजेत वाहणारं जे काही फूल आहे ते बदलणार। म्हणजे आपल्याला अर्थातच ताजी फुलं आणावी लागतील आणि धूपदीप प्रत्येक वेळा लावावं लागेल। तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तो प्रत्येकाने करा। तुम्हाला जे काही त्रास आहे ते नक्कीच दूर होतील। आणि इतर कोणतेही याला विशिष्ट नियम नाही आहे। घरात शक्य असल्यास घरातल्या ज्येष्ठ स्त्रीने किंवा ज्येष्ठ पुरुषाने ही उपासना करावी। आता कुलस्वामिनी आहे त्यामुळे शक्यतो स्त्रियांनी ही उपासना केली तर अतिशय फलदायी ठरेल। यामध्ये विधवा, घटस्फोटित स्त्रिया असतील तर त्यासुद्धा हे करू शकता। मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका आणू नका। तसेच घरातील ज्येष्ठ व्यक्तीने किंवा ज्या घरात स्त्री नाही त्या घरातील पुरुषाने हे केलं तरीसुद्धा चालेल। एखाद्या विशिष्ट कार्यासाठी ही उपासना जर तुम्ही करत असाल तर तसा संकल्पसुद्धा तुम्ही संकल्प करताना त्या गोष्टीचा उच्चार करू शकता। शक्यतो ही उपासना संध्याकाळच्या वेळेत म्हणजे संध्याकाळी आपण देवाजवळ जेव्हा दिवा लावतो त्या वेळेत करावी असं सांगितलेलं आहे। पण त्या वेळेत जर तुम्हाला जमणार नसेल तर मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते, ज्या वेळेत तुम्ही अतिशय शांतपणे हा विधी करू शकता। विधी अतिशय 5-7 मिनिटाचा आहे, पण ज्या वेळेस तुमचं मन एकाग्र होईल त्या वेळेत तुम्ही हा विधी करा आणि याचा अनुभव तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल।
तर हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे ज्यांना कुलदेवीच्या संदर्भात या अडचणी असतील त्यांनासुद्धा या व्हिडिओचा नक्कीच लाभ घेता येईल। भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।